नमस्कार मित्रांनो, आज आपण नागपंचमी या सणाबद्दल जाणून घेऊया. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. हा दिवस श्रावण मासाच्या श्रावणी पंचमीला म्हणजेच श्रावणातील 5वा दिवस असतो. नागपंचमीचे महत्त्व काय आहे तर नाग किंवा सर्प हे भारतात फार प्राचीन काळापासून पूजनीय मानले गेले आहेत. विशेषतः नागदेवतेला शिवशंकराच्या गळ्यातील वासुकी नाग, शेषनाग तसेच कुंडलीतील शक्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः नागपंचमीला सर्पदेवतेची पूजा केली जाते. घरात किंवा गावात एखाद्या नागाची मूर्ती, चित्र किंवा सजीव नागांना दूध, फळे, फुलं, लाया, हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. या दिवशी सापाला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. पण आजच्या काळात पर्यावरण प्रेमींनी सजीव सर्पांना त्रास होऊ नये म्हणून हे टाळावे असा आग्रह आहे. या दिवशी अनेक स्त्रिया माळा घालतात, उपवास करतात आणि घरासाठी, कुटुंबासाठी सौख्याची प्रार्थना करतात. नागपंचमीबद्दल पुष्कळ कथा आहेत. श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नागाचा पराभव केला व तो यमुनेच्या डोहातून सुखरूप बाहेर आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती. दुसरी कथा म्हणजे अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरायचे नाही अशी पद्धत असतानाही एका शेतकऱ्याने शेत नांगरले. त्यामुळे एका नागिनीची पिल्ले नागराचा धक्का लागून मेली. नागिन रागवली व शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या सर्व माणसांना चावली. शेतकऱ्याची एक मुलगी दुसऱ्या गावी असल्याने सासरी होती. नागिन तिला चावायला तिथे गेली. तेव्हा तिला असे दिसले की त्या मुलीने पाटावर नागाचे चित्र काढले आहे व ती नागाची पूजा करते आहे. नागिन खुश झाली. त्या मुलीला न चावता नागिन परत शेतकऱ्याच्या घरी आली व आपले विष परत ओढून घेऊन तिने शेतकऱ्याच्या कुटुंबांना पुन्हा जिवंत केले. त्यामुळे त्या दिवशी सर्पपूजा करून त्यांचे रक्षण आणि कृपा मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. पूर्वी स्त्रियांना, विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना नागपंचमीला माहेरून बोलावणे येत असे. नागपूजा झाल्यावर माहेरवाशीण आपल्या मैत्रिणीसह झोपाळे बांधून त्यावर झोके घेत, फेरे धरून, गाणी म्हणत आणि सगळा दिवस आनंदात घालवीत. श्रावण महिना हा पावसाळ्याचा महिना आहे आणि पिकांसाठी माती आणि सर्प संवर्धन महत्त्वाचे असते. शेतकरी सुद्धा सर्पाला शेतरक्षणाचे देव मानतात. अशा प्रकारे नागपंचमी नुसती सर्पपूजा नव्हे तर निसर्ग, जैवविविधता आणि आपल्या परंपरेचा सन्मान करायचा एक दिवस आहे. मित्रांनो, नागपंचमी हा सण आपल्याला निसर्गाशी नातं जपण्याचा, सर्व सजीवांविषयी आदर बाळगण्याचा संदेश देतो. आपणही या दिवशी मनापासून नागदेवतेची पूजा करूया आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्ध येवो हीच प्रार्थना करूया. नमः शेष नागाय नमः. आपल्या सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.